नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समाजशास्त्र या विषयाअंतर्गत अतिशय महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि तो मी आपल्या समोर विषय ठेवतोय ते आदिवासी समुदाय या विषयावरती आज आपण महत्त्वपूर्ण अशी चर्चा करणार आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम आपण बघतोय की ग्रीक तत्वज्ञानी अरिस्टॉटल यांनी एक विचार मांडला होता, तो म्हणजे माणूस हा सामाजिक प्राणी आहे। सामाजिक प्राणी आहे असं का मानलं गेलं? कारण सामाजिक प्राणी कशासाठी आहे तर याचं आपण थोडक्यामध्ये इथं विश्लेषण केलेलं आहे की कारण मानव हा समाजामध्ये राहतो, कारण त्याला इतरांची गरज असते। मानव हा स्वतंत्र एका ठिकाणी कायमस्वरूपी राहू शकत नाही, कारण मानवाच्या सर्व गरजा या समाजामध्येच पूर्ण होत असतात। जसे की अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, लैंगिक इच्छा असेल, संस्कृती असेल, शिक्षण असेल, व्यक्तिमत्वाचा विकास असेल, ह्या सर्व गोष्टी मानवाला फक्त आणि फक्त समाजामध्ये मिळतात। म्हणून तो मानव हा समाजामध्ये जास्त राहण्याचा प्रयत्न करतो। दुसरा आहे, समाज माणसांना सुरक्षितता देतो। कधी नैसर्गिक आपत्ती येते किंवा कधी अचानक महामारी सारखे रोग निर्माण होतात, अशा वेळेस माणसाला समाजाच्या माध्यमातून संरक्षण मिळत असतं। म्हणून मानव हा समाजामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो। दुसरा आपण पुढे विचार करतोय की समाजात नातेसंबंध निर्माण होतात, म्हणजे नातेसंबंधावरती समाजाचा विकास अवलंबून असतो। कारण दुःखाच्या प्रसंगी, सुखाच्या प्रसंगी हे नातेवाईक आपल्याला सहकार्य करत असतात। म्हणून या अंतर्गत हा एक महत्त्वाचा भाग आहे। त्यानंतर माणसाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक विकासासाठी समाज हा महत्त्वपूर्ण ठरतो। म्हणजे समाजाच्या व्यतिरिक्त माणसाचा सांस्कृतिक आणि सामाजिक विकास होऊ शकत नाही, म्हणून हा एक महत्त्वाचा भाग आहे। त्या अनुषंगाने माणूस हा समाजामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच अरिस्टॉटल या तत्वज्ञानाने म्हटलं आहे की माणूस हा सामाजिक प्राणी आहे। त्यानंतर आपण महत्त्वाच्या विषयाकडे जातोय, ते म्हणजे आपण भारतीय समाजाचे विविध विभाग जे आहेत त्या विभागाबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम आपण आदिवासी विभाग हा एक महत्त्वाचा मुद्दा घेतोय। ग्रामीण समुदाय आणि नागरी समुदाय हे तीन विभाग आपल्या भारतीय समुदायामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात। त्यासाठी आजच्या भागामध्ये फक्त आपण आदिवासी समुदाय या भागावरती आपण चर्चा करणार आहोत। त्याच अनुषंगाने आपण बघतोय, खरं तर आदिवासी म्हणल्यानंतर आपल्या समोर एक अशी विशिष्ट रचना आपल्या डोळ्यासमोर येते की ते वेगळे अशा आपल्या स्वरूपाचे वेगळे लोक असतात, ज्यांची राहणीमान वेगळी असते, केशभूषा वेगळी असते किंवा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा वेगळा असतो। एकंदरीत या चित्रावरनं तुमच्या समोर लक्षात येईल की आदिवासी हे नेमके कोणत्या स्वरूपाचे असतात। जसं की त्यांच्या हातामध्ये भाला आहे, त्यांच्या हातामध्ये बाण आहे किंवा त्यांची एक विशिष्ट पद्धतीची संस्कृती आहे, ज्या संस्कृतीच्या माध्यमातून ते आपलं जीवन जगत असतात। त्या अनुषंगानं की समाजशास्त्रामध्ये या आदिवासींचा किंवा आदिवासीचा अभ्यास केला जातो, कारण ही एक ज्ञानशाखा मानली जाते, प्रमुख शाखा मानली जाते। आणि समाजशास्त्रामध्ये या आदिवासीचा परिपूर्ण असा आपण शब्द प्रयोग केलेला आहे की परिपूर्ण अध्ययन यामध्ये आपण करत असतो। कारण भारतीय समाजामध्ये या आदिवासींची लोकसंख्या ही भरमसाठ आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो। जर आपण अभ्यास केली तर एक महत्त्वाचा भाग मानला जातो, कारण आदिवासींच्या लोकसंख्येचा अभ्यास केला असता भारताचा जगात हा दुसरा क्रमांक लागतो, तर आदिवासींचा प्रथम क्रमांक म्हणजे आफ्रिकेमध्ये लागलेला आपल्याला दिसून येतो। त्याच अनुषंगानं 2011च्या जनगणनेनुसार या आदिवासींची लोकसंख्या 8,43,26,240 म्हणजे जवळजवळ 8.2% एवढी होती। आता ही 2011च्या जनगणनेप्रमाणे आपण बघतोय। तुम्ही म्हणाल सर 2011 आता 2025, तर याच्यामध्ये आपल्याला हे सांगायचं आहे कारण 2011च्या नंतर 21 मध्ये आपली जनगणना होणं अपेक्षित होतं, परंतु कोविडच्या महामारीमुळे ती जनगणना होऊ शकली नाही आणि त्यामुळे आपण महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकारच्या माध्यमातून जी काही आकडेवारी 2011 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेली आहे त्याचा आपण या ठिकाणी आधार घेतलेला आहे। अनुसूचित जातीनुसार भारतामध्ये जवळपास 414 एवढ्या आदिवासी जमाती अधिकृतरित्या मान्यता दिलेल्या आपल्याला दिसून येतात। आणि जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये प्रमुख 47 जमाती आपल्याला असलेला दिसून येतात। त्या अनुषंगाने याचाही आपण अभ्यास यामध्ये करतोय। त्यानंतर आदिवासींच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा विचार मानला गेला आहे की आदिवासी हे भारताच्या भागातले किंवा भारतातले मूळचे रहिवासी आहेत, ते बाहेरून आलेले नाही आहेत असा एक मोठ्या प्रमाणामध्ये याबद्दल माहिती आपल्याला दिसून येते की यामध्ये विविध राज्यामध्ये हे विखुरलेले आहेत। हे काय फक्त महाराष्ट्रामध्ये असं नाहीत, तर भारतातल्या विविध राज्यामध्ये या ठिकाणी ते राहतात, शेती करतात, शिकार करतात किंवा त्यांच्या पद्धतीनं व्यवहार करत असलेले आपल्याला दिसून येतात। त्याच अनुषंगानं मग या आदिवासीचा थोडक्यामध्ये आपल्याला नावं माहिती असावीत, ओळख आपल्याला माहिती राहावी, याच अनुषंगाने मी या ठिकाणी नावं घेतली। जसं की गोंड आदिवासी असतील, महादेव कोळी असतील किंवा भिल्ल असतील, ठाकूर असतील, वारली, कातकरी, पावरा, ह्या विविध आदिवासींच्या जमाती आहेत,
ज्या आपल्याकडे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा असलेले आपल्याला दिसून येतात। आणि भारताचा विचार करत असताना आपण आताच उल्लेख केला होता की भारतभर या जाती विखुरलेल्या आहेत, पण आपण जेव्हा महाराष्ट्राचा वैयक्तिक अभ्यास करतो तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आपल्याकडे सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये हे आदिवासी असलेले दिसून येतात। हा जिल्हा 1 जुलै 1998 मध्ये धुळे जिल्ह्यापासून वेगळा झाला आणि स्वतंत्र झाला। महाराष्ट्राच्या नकाशामध्ये सुद्धा आपण बघू शकता की या ठिकाणी आपण हा नंदुरबार जिल्हा दिलेला आहे, जो सर्वाधिक जास्त आदिवासी आपल्याला दिसून येतात। त्यानंतर पुढे जातोय आपण ते आदिवासींच्या बाबतीमध्ये। आता आपण जो उल्लेख केला की विविध जमाती या महाराष्ट्रामध्ये, तर त्या नेमक्या कोणत्या जमाती कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, तर याचा आपण त्यामध्ये उल्लेख करत आहोत। ते म्हणजे आता हा गोंड आदिवासी आहे तो तर कुठं राहतो, तर चंद्रपूरमध्ये आहे, गडचिरोलीमध्ये आहे, नांदेडमध्ये आहे। हे त्यांचं थोडक्यामध्ये एक फोटो म्हणा किंवा त्यांचं एक स्वरूप म्हणा, ते कशा पद्धतीने दिसतात हे मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे गोंड आदिवासीच्या बाबतीमध्ये। त्यानंतर पुढे आहे हे महादेव कोळी, हे कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये दिसून येतात, तर ते पुणे आहे, अहमदनगर आहे, नाशिक आहे, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यामध्ये यांचं वास्तव्य असलेलं आपल्याला दिसून येतं। त्या अनुषंगाने आपण ते बघतोय। त्यानंतर आहे भिल्ल, जे धुळेमध्ये राहतात, जळगावमध्ये राहतात, नंदुरबारमध्ये राहतात, नांदेडमध्ये राहतात, हे सुद्धा या विविध जिल्ह्यामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात। त्यानंतर एक प्रकार म्हणजे हा वारली आहे, हा विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो की ठाणे जिल्ह्यामध्ये याचं वास्तव्य असलेलं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर आहे कोकणा, हा नाशिक आणि धुळे या 2 जिल्ह्यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो। त्यांची ही संस्कृती आहे, विविध माध्यमातून ते त्यांचे सण समारंभ साजरे करायला आपल्याला दिसून येतात। त्याच अनुषंगानं भारतामध्ये याचा अभ्यास केला जातो। तसं समाजशास्त्रामध्ये एकंदरीत सगळे आदिवासीचा अभ्यास करत असताना भारतामधल्या काही विचारवंतांनी, काही समाजशास्त्रज्ञांनी, महाराष्ट्रातल्या काही विचारवंतांनी या समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना या लोकांना म्हणजे आदिवासी जमातींना विविध प्रकारच्या नावानं ओळखलं गेलेले आहेत। नेमकं ती नावं कोणती आहेत हे आपण या भागामध्ये अभ्यास करतोय, कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून याचाही विचार होणं गरजेचं आहे। जसे की आता डॉक्टर हट्टन या समाजशास्त्रज्ञांनी, या अभ्यासकांनी आदिवासीसाठी कोणती संज्ञा वापरली, तर त्यांनी आदिम जमाती ही संज्ञा त्यांनी वापरलेली आपल्याला दिसून येते। श्री बेन हा एक विचारवंत आहेत, या विचारवंतांनी आदिवासीसाठी डोंगरी जमाती ही शब्द किंवा हा शब्द प्रयोग त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। आता डॉक्टर GS घुरे हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे, ते मुळामध्ये भारतीय समाजशास्त्राचे जनक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो, कारण त्यांनी भारतभरामध्ये मुंबई विद्यापीठामध्ये समाजशास्त्र विभाग चालवला। अनेक ग्रंथाचं त्यांनी समाजशास्त्राच्या ग्रंथाचं लिखाण केलं आणि भारतभर समाजशास्त्र प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलं, म्हणून आपण त्याला भारतीय समाजशास्त्राचे जनक असं म्हणतो। त्यांनी यासाठी तथाकथित मूळचे रहिवासी आणि मागासलेले हिंदू या 2 शब्दामध्ये या आदिवासींचा विचार किंवा आदिवासींचा विचार केलेला आहे किंवा त्यांना ही संज्ञा वापरलेली आहे। त्यानंतर महात्मा गांधी, ज्याला आपण राष्ट्रपिता म्हणतो, त्यांनी या गिरिजन असा शब्द प्रयोग त्यांनी या ठिकाणी केलेला आहे की आदिवासी म्हणजे कोण आहे, तर गिरिजन आहेत अशी संकल्पना त्यांनी सांगितलेली आहे। ठक्कर बाप्पा हे एक समाजशास्त्राचे एक अभ्यासक होते, एक विचारवंत होते, त्यांनी सुद्धा आदि प्रजा ही संकल्पना त्या ठिकाणी वापरली। हर्बर्ट रिसले या विचारवंताने सुद्धा आदिवासी हा शब्द या आदिवासींच्या उच्चारासाठी किंवा आदिवासी जमातीसाठी वापरलेला दिसून येतात। हे सर्व विविध विचारवंतांनी मांडलेले हे विचार आपल्याला या ठिकाणी दिसतात। परंतु असं असताना सुद्धा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये या आदिवासींसाठी कुठला शब्द प्रयोग वापरला जातो, तर तो आहे अनुसूचित जमाती। अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये फरक आहे। अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल्ड ट्राइब्स असं आपण त्याला म्हणतो, त्याला आपण थोडक्यामध्ये ST असा शब्द प्रयोग करत असतो, ST या अनुषंगानं। तर ही संज्ञा जी आहे, ही अनुसूचित जमाती ही संज्ञा सर्वप्रथम सायमन आयोगानं 1928 मध्ये ही सर्वप्रथम वापरली होती आणि तेव्हापासून ही अनुसूचित जमाती ही संज्ञा आपण नेहमी आता भारतीय संविधानाच्या कलमामध्ये जी नोंद आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी घेतोय। त्यानंतर आपण पुढे जातोय ते म्हणजे आदिवासींच्या बाबतीमध्ये अभ्यास करत असताना आदिवासींच्या काही व्याख्या आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण व्याख्याशिवाय त्याची आपल्याला पूर्ण कल्पना येणार नाही। त्या अनुषंगाने आपण WJ पेरी या विचारवंताची व्याख्या आपण या ठिकाणी घेतोय। तर त्यांचं म्हणणं कसं आहे, समान बोलीभाषा बोलणाऱ्या व समान भूप्रदेशावर वास्तव्य करणाऱ्या समूहाला आदिवासी समाज असे म्हणतात। या व्याख्येचा जर तुम्ही विचार केला तर 2-3 गोष्टी तुमच्या लक्षात येतील। जसं की आता ही समान बोलीभाषा बोलणारा आहे आणि समान भूप्रदेशावर वास्तव्य करणारा आहे, म्हणजे हा समुदाय काय करतो, तर समान बोलीभाषा बोलतो आणि एका विशिष्ट अशा
भूप्रदेशावरती तो राहत असतो आणि त्याचा जो समुदाय आहे किंवा समूह आहे त्याला आदिवासी समाज असं म्हणतात. हे W.J. पेरी या विचारवंतांनी आपले विचार या व्याख्येच्या माध्यमातून मांडलेले आहेत. त्यानंतर पुढची एक व्याख्या आपण घेतोय ग्लिन आणि ग्लिन. हे विचारवंत समाजशास्त्रामध्ये अनेक सिद्धांत मांडलेला विचारवंत आहे. यांच्या माध्यमातून अनेक संकल्पना त्यांनी मांडण्याचं काम केलंय. तीच त्यांनी आदिवासीच्या बाबतीमध्ये जी वापरलेली संज्ञा आहे ती म्हणजे एका विशिष्ट भूप्रदेशावर वास्तव्य करणारा. म्हणजे इथं जी भूप्रदेश दिला होता वास्तव्य करणारा, सेम तो शब्दप्रयोग इथं परत एकदा झाला. एका विशिष्ट भूप्रदेशावर वास्तव्य करणारा, एक समान बोलीभाषा बोलणारा आणि समान सांस्कृतिक जीवन जगणारा, परंतु अक्षर ओळख नसलेला स्थानीय गटांच्या समुच्चयाला आदिवासी असे म्हणतात. खरं तर या व्याख्येकडे जर तुम्ही पाहिला तर आदिवासींच्या जवळपास सगळ्या वैशिष्ट्याचा यामध्ये उल्लेख झालेला आपल्याला दिसून येतो. कसं तर हे एक विशिष्ट भूप्रदेशावर राहतो, त्यांची एक समान बोलीभाषा असते, समान सांस्कृतिक जीवन असतं आणि त्यांना कुठल्याही पद्धतीची अक्षर ओळख असत नाही, कारण ते सुशिक्षित नाहीत किंवा त्यांच्यापर्यंत शिक्षण गेलेलं नाहीये. अशा स्वरूपाची ही व्याख्या आपल्याला या ठिकाणी दिसते. त्यानंतर पुढे जातोय की आपण आदिवासींचे समुदायाची काही वैशिष्ट्ये हे आपण या ठिकाणी अभ्यास करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. जसे की आता पहिलं वैशिष्ट्य जर बघायचं म्हणलं तर निश्चित भूप्रदेश आहे. तुम्हाला आठवत असेल की आताच आपण व्याख्येमध्ये सुद्धा याचा उल्लेख केला होता की आदिवासी या निश्चित अशा भूप्रदेशावरती राहतात. ते सर्वसामान्य पठारी प्रदेशावरती फार प्रमाणामध्ये राहिलेले आपल्याला दिसून येत नाही. तर निश्चित कोणत्या भूप्रदेशावरती राहतात तर ह्या मुख्य जे आपली समाज आहेत किंवा मुख्य ज्या जाती आहे, जमाती आहेत, इतर लोक आहेत, जे मुख्य समुदाय आहे त्यापेक्षा हे वेगळे दुरावलेले म्हणजे मुख्य प्रवाहापासून काय केलेले असतात, हे दूर राहिलेले आपल्याला दिसून येतात. ते स्थलांतरित भटके जीवन जगतात. ते कायमस्वरूपी एका ठिकाणी राहत नाहीयेत. 6 महिन्यासाठी राहायचं, तिथलं अन्नधान्य संपलं की परत दुसरे 6 महिन्यासाठी दुसरीकडे स्थलांतर करायचं, म्हणजे भटके जीवन जगणारे हे आदिवासी असतात. यांचा एक विशिष्ट असा भूप्रदेश असतो. हे सर्वसामान्य पठारी प्रदेशामध्ये राहत नाहीयेत. मग तो विशिष्ट भूप्रदेश कसा असतो, एक तर तो दऱ्याचा असतो, खोऱ्याचा असतो किंवा मग अशा पद्धतीचे बेटे असतात, घनदाट जंगल असतं किंवा चारी बाजूनं चौकोनून पाणी असतं आणि मध्ये हे बेट आहे. तर या पद्धतीनं ते आदिवासी त्या ठिकाणी राहिलेले असतात. म्हणजे जे सर्वसामान्य जर आपण विचार केला तर सर्वसामान्य माणसाप्रमाणे ही पठारी प्रदेशामध्ये किंवा ज्या ठिकाणी सुपीक जमिनी आहेत अशा ठिकाणी हे आदिवासी राहत नाहीत. तर आदिवासी राहतात ते घनदाट जंगलामध्ये, उंच उंच अशा पर्वतामध्ये किंवा दऱ्यामध्ये राहतात किंवा अशा समुद्राच्या जवळ, नदीच्या काठी किंवा जिथं घनदाट जंगल आहे, ज्या ठिकाणी सर्वसामान्य माणसे जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणी हे आदिवासी राहतात. म्हणून हे निश्चित भूप्रदेश हा प्रदेश सोडून जात नाहीयेत. विशेषतः हे गेले तर काही महिन्यापुरते दुसरीकडे जातात, परत आणखीन त्या ठिकाणी आपल्या आपल्या पूर्वच्या ठिकाणी येऊन आपलं दैनंदिन जीवन जगत असतात. म्हणून एक निश्चित भूप्रदेश हे एक आपण त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य सांगतोय. त्यानंतर दुसरं आहे लघु आकार, लहान आकार. कारण आदिवासी हे छोट्या छोट्या ग्रुपनं राहतात. अगदी 5 घरं, 10 घरं, 50 घरं, 100 घरं अशा स्वरूपाची घरं त्यांची असतात आणि आसपासच्या परिसरामध्ये जेवढं अन्नधान्य उपलब्ध आहे तेवढेच आदिवासी तिथे राहतात. आणि तिथं अन्नधान्य नसेल तर दुसऱ्या ठिकाणी जाऊन ते दुसऱ्या ठिकाणी आणि परत 10, 15, 50 घरं बनवतात आणि त्या ठिकाणी राहतात. म्हणजे काय आहे तर आपल्यासारखं शहरासारखी प्रचंड लोकसंख्या त्यांच्याकडे असलेली आपल्याला दिसून येत नाही. तर ठराविक, जसं आता या चित्रामध्ये दाखवलेलं आहे, हे पूर्ण गाव आहे एक आदिवासींचं. फार फार बघितलं तर आपल्याला इथं एक 50, 40, 20, 30 घरं आपल्याला दिसून येतात आणि छोटे छोटे घरं असतात. त्यांच्या मर्यादा सुद्धा अगदी छोट्या छोट्या असतात. त्याच्यामुळे फारशा काही प्रचंड मोठे घरं बांधलेले आपल्याला त्यांच्याकडनं दिसून येत नाही. अगदी साधे साधे लाकडाचे किंवा वनस्पतीपासून बनवलेले हे घरं हे आदिवासी लोक बांधतात. त्यामुळे लघु आकारामध्ये किंवा छोट्या आकारामध्ये आपण त्यांना ओळखत असतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य बघतोय आपण समान भाषा. प्रत्येक जमातीची एक स्वतःची भाषा असते. प्रत्येक जमात जी भाषा बोलते त्या भाषेला आपण त्यांच्या माध्यमातून एक बोली भाषा असं म्हणतो, कारण ती स्वतःची भाषा बोलते. आता या भाषेचा जर आपण विचार केला तर आदिवासींच्या भाषेला लिपी नसते. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य बरं का आदिवासींचं, की त्यांच्या भाषेला कुठल्याही स्वरूपाची लिपी नसते. म्हणजे ती भाषा लिहिली जात नाही. जसं की आता मी लिहित असताना इथं अ लिहिलं तर हे अ आहे हे आपल्याला माहिती आहे, परंतु त्यांना अशी कुठलीही भाषा लिहिता येत नाही, कारण त्यांच्याकडे लिपी स्वरूपामध्ये नाहीच आहे. त्याच्यामुळे काय आहे, त्यांच्याकडे वाङ्मय किंवा ज्ञान मिळत नाही. पुस्तकं, ग्रंथ, कथा, कादंबऱ्या, फार प्रचंड जुनं साहित्य त्यांच्याकडे लिहिलेलं गेलेलं आहे त्यांच्या भाषेमध्ये, असं आपल्याला कुठेही मिळत नाही, कारण ती लिपिबद्ध भाषा नसल्यामुळे हे सगळं दिसतंय. मग असं असताना सुद्धा ते लोकगीते किंवा लोककथा असतील किंवा लोकनृत्य असेल, हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं तोंडाच्या माध्यमातून, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं ह्या पद्धतीनं दिलं जातं, जिथं लिखाण करून दिलं जात नाही. जसं की
आपण लहानपणापासून शाळेमध्ये गेल्यानंतर विशिष्ट गोष्टी वाचत असतो. आता तुम्हाला एक छोटीशी गोष्ट आठवत असेल की लहान शाळेमध्ये असताना आपल्याला एक गोष्ट सांगितली जायची, एक होता कासव आणि एक होता ससा. अगदी लहान मुलगा जेव्हा पहिली दुसरीला जातं तेव्हा सुरुवातीला ती गोष्ट त्या पुस्तकामध्ये छापलेली असते आणि तिथून तो त्या पद्धतीने चित्र पाहून ते वाचण्याचा प्रयत्न करत असतो. हे आता आधुनिक युगामध्ये हे सगळं होते, पण आदिवासींच्या बाबतीमध्ये असं होतंय का? आदिवासींना त्यांच्या भाषेमध्ये कुठल्याही पद्धतीची लँग्वेज किंवा त्या लिपी नसल्यामुळं ते ठिकाणी वाचन करू शकत नाहीत. तर ही एक महत्वाची बाब आहे की ते कथा, कादंबऱ्या किंवा जे काही त्यांचे लोकगीते असतील, लोकनृत्य असतील, हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, म्हणजे जे वयोवृद्ध व्यक्ती आहेत ते येणाऱ्या युवकांना, तरुण पिढीला शिकवणार आणि येणारी तरुण पिढी जेव्हा वयोवृद्ध होईल तेव्हा पुढच्या येणाऱ्या पिढीला शिकवणार, असे तोंडाच्या माध्यमातूनच पुढे आलेले आपल्याला दिसून येतात. त्या अनुषंगानं हे एक समान भाषा हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आपण त्यामध्ये बघतो. त्यानंतर समान नाव, जसं की आपण सुरुवातीला जेव्हा लेक्चर सुरू केलं तेव्हा आपण आदिवासींची ओळख करून घेत असताना आपल्याकडल्या काही आदिवासी जमातीची नावं आपण घेतली होती. तर त्याच अनुषंगानं आहे की यांना एक स्वतःचं असं एक नाव असतं आणि त्याच अनुषंगानं त्यांची ती ओळख असते, त्या नावावरनं ती ओळखली जातात. जसं की आता इथं आपण घेतले नागा असेल, मिजो असेल, मुंडा असेल, भिल्ल असेल, कोळी असेल, या विशिष्ट जमाती आहेत ह्या आदिवासीमध्ये आपल्याला दिसून येतात. आता या व्यतिरिक्त काही जमाती हे त्याच्यामध्ये परत उपप्रकार सुद्धा पडतात. जसं आपण इथं उदाहरण घेतले, हा कोळी जमात आहे, तर या कोळीमध्ये तुम्हाला महादेव कोळी जमात दिसते, ढोर कोळी दिसते, सोनकोळी दिसते आणि मल्हार कोळी दिसते. म्हणजे या जमाती सुद्धा त्या ठिकाणी आहेत, म्हणजे त्यांचं नाव या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. ते ठराविक नाव असतं आणि त्या पद्धतीनं ते समाजामध्ये जीवन जगत असतात, म्हणून हे एक महत्वाचं वैशिष्ट्य. त्यानंतर पुढे जाऊयात, समान धर्म. आता हा एक महत्वाचा भाग आहे की आदिवासी हा जो वर्ग आहे हा धर्मावर फार मोठा प्रभाव त्यांच्यावरती असतो किंवा धर्मावर खूप मोठा विश्वास त्यांचा असतो. कारण एकतर तो निरक्षर आहे, त्यांना कुठल्या पद्धतीचं वाचन लिखाण करता येत नाही, वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्याकडे असलेला आपल्याला दिसून येत नाही, आणि म्हणून हा काय आहे, धार्मिक समुदाय आहे किंवा धर्मावरती खूप श्रद्धा असते. मग ते भूत असेल, प्रेत असेल किंवा निसर्गामध्ये विविध देवदेवता असतील, यांची पूजा करणं, त्यांना प्रसन्न करून घेणं, यासाठी नेहमी तो प्रयत्नशील असतो. जसं की आता जादूटोना आहे, ह्याही गोष्टीला फार महत्व दिलं जातं आदिवासीमध्ये. का? कारण यांना वैज्ञानिक दृष्टिकोन नाहीये. जसं आपण बघितलं की आता एखादा व्यक्ती आजारी पडला असेल किंवा एखादं संकट त्यांच्यावरती आलं असेल तर याच्या पाठीमागं कुठलं तरी वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि म्हणून हे झाले असं त्यांना अजिबात वाटत नाही. कारण त्यांना वाटतं की आपल्या देवाची अपकृपा झाली किंवा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना असं वाटतं की काहीतरी आपल्यावरती भूतबाधा झाली, आणि मग हे कमी करण्यासाठी ते काय करतात, तर ते देवाची पूजा करतात. देव म्हणजे कोणते? आता त्यांचे देव वेगळे आहेत. जसे की ते एखाद्या वेळेस डोंगरालाही देव मानतात, कधी एखाद्या पर्वताला मानतात, कधी नदीला मानतात किंवा कधी एखाद्या झाडाला सुद्धा देव मानतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि जसं आता मी या ठिकाणी म्हणलं की जादूटोण्याचा खूप मोठा प्रभाव या आदिवासी जमातीवरती असलेला दिसून येतात. कारण त्या ठिकाणी जादूटोणा करण्यासाठी आणि जादूटोणा कमी करण्यासाठी, म्हणजे काढून टाकण्यासाठी, एखाद्या व्यक्तीवर भूतबाधा झाली असेल तर ती काढून टाकण्यासाठी एक व्यक्ती असो, त्याला भगत असं म्हणतात, त्याला मांत्रिक सुद्धा असं म्हटलं जातं, त्याच्या माध्यमातून तो काय करत असतो, तर त्यांची एखाद्या व्यक्तीला भूतबाधा झाली असेल तर ती काढून टाकण्याचं किंवा त्याच्यावर उपचार करण्याचं काम करत असतो. जर आदिवासीमध्ये बघितलं तर दोन प्रकार आपल्याला महत्वाचे दिसून येतात, ते म्हणजे जादूचे. एक आहे काळी जादू आणि दुसरा जो आहे तो पांढरी जादू. आता ही पांढरी जादू आणि काळी जादू हा काय प्रकार आहे? ही काळी जादू असते ना, ते एखाद्या व्यक्तीचं वाईट करायचंय यासाठी आदिवासी लोक याचा वापर करतात, आणि समजा एखाद्या व्यक्तीचं चांगलं करायचंय तर त्यासाठी पांढरे जादू हा प्रकार त्यांनी वापरलेला असतो. म्हणजे पूर्णतः या आदिवासींच्या जीवनावरती या जादूटोण्याचा, अंधश्रद्धेचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. पुढचं वैशिष्ट्य बघतोय ते म्हणजे साधी अर्थव्यवस्था. आदिवासीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आदिवासीचं जीवन जगणं हे कशासाठी असतं, तर फक्त आणि फक्त पोट भरायचे. आपल्याला फार काही प्रचंड आपल्याला संपत्ती कमवायची आहे असा आदिवासींचा उद्देश असत नाही, तर पोटभर जेवण्यासाठी जेवढं लागतंय तेवढंच त्या पद्धतीने ते जीवन जगत असतात. म्हणून साधी अर्थव्यवस्था असते. पोट भरण्यासाठी काय करतात, मग खाद्य संकलन करणे, झाडपाला गोळा करणे किंवा मग मध गोळा करणे, शिकार करणे, फळं गोळा करणे, आणि त्याच्या माध्यमातून ते मग जीवन जगतात. मग मध्ये कधी शेती करायची, कधी शिकार करायची, कारण शेती हे 12 महिने करता येत नाही, निसर्गावरती शेती अवलंबून असते. 2-3 महिने शेती केल्यानंतर पुन्हा काही त्या ठिकाणी उत्पन्न मिळत नाही, मग शिकार करायची. मग बऱ्याच वेळेस असं करतात की हे त्यांना जे मिळालेलं अन्न आहे ते अपुरं असतं, पूर्ण वर्षभर पुरत नाही, मग थोडंसं स्थलांतर करायचं कुठं ते दुसरीकडं, किंवा मग जसं जमल त्या पद्धतीने अर्धवट पोटी ते जीवन जगतात. आता त्यांच्याकडे जी बाजार व्यवस्था असते ती आठवडी बाजाराची असते.
जसं आता आपल्याकडे जर बघितलं, मोठ्या मोठ्या सिटीमध्ये मोठे मोठे मॉल असतात, तुम्ही कधीही जा, 24 तास तुम्हाला ते ओपन असतात किंवा तुम्हाला पाहिजेच्या त्या वस्तू तुम्ही घेऊ शकता. पण आदिवासींच्या बाबतीमध्ये असं असत नाही. तर आठवड्याला एखादा बाजार एखाद्या गावाला एखाद्या छोट्याशा समुदायामध्ये होत असतो आणि त्यामध्ये त्यांची वस्तू विक्री किंवा घेणं. आता याच्यामधलं एक महत्वाचं वैशिष्ट्य, जसं आपण बघितलं की आदिवासीची भाषेला लिपी नसते, त्याच पद्धतीचं हे एक आदिवासीचं खास वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे काय, वस्तू विनिमय पद्धत. हे वस्तू विनिमय म्हणजे काय हो, तर आपली एक वस्तू जेव्हा आपण दुसऱ्याला विकतो, जसं आपण आधुनिक युगामध्ये बघितलं, मार्केटमध्ये बघितलं की आपण त्याचं मूल्य कसं करतो, पैशाच्या स्वरूपामध्ये करतो. पैसा देणं आणि ती वस्तू घेणं, आपण अशी खरेदी करतो. परंतु आदिवासीकडे कुठल्याही स्वरूपाचा पैसा किंवा मूल्यवान वस्तू असत नाहीत. मग ते कसा व्यवहार करतात, तर एक वस्तू घ्यायची, त्या बदल्यामध्ये दुसरी वस्तू द्यायची, त्याला वस्तू विनिमय असं म्हणतात. म्हणजे काय आहे, समजा दोन जमाती आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, या ठिकाणी जे अन्नधान्य आहे ते दुसऱ्या जमातीला द्यायचं, दुसऱ्या ठिकाणच्या जमातीकडे जे आहे ते पहिल्याच जमातीला घ्यायचं, आणि अशा पद्धतीनं हा त्यांचा व्यवहार त्या ठिकाणी चालत असतो. हे आठवडी बाजारामध्ये जसं आता या चित्रामध्ये दिलेलं आहे की जे काही फळं असतील, फुलं असतील, ते एकमेकांना द्यायचं. जसं आता इथे शिकार करणं हा महत्वाचं त्यांचं ध्येयच असतं, उद्दिष्ट शिकार करायचं आणि आपलं जीवन जगायचं. या अनुषंगानं एकदम साध्या पद्धतीनं हे त्यांची जीवन जगण्याची पद्धती असते. त्यानंतर पुढे जाऊयात, पुढचं वैशिष्ट्य बघतोय समान संस्कृती. खरं तर प्रत्येक जमातीला, प्रत्येक जातीला किंवा प्रत्येक समाजाला एक वेगळी संस्कृती असते. आदिवासीचं सुद्धा सेम तसंच आहे की आदिवासीची एक स्वतःची संस्कृती असते आणि या संस्कृतीला अनुसरून हे खूप जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतात. कारण यांच्यावरती आपण मगाच उल्लेख केला होता की धर्माचा प्रभाव असतो, अंधश्रद्धेचा प्रभाव असतो. त्यामुळं हे लोक किंवा हे आदिवासी जमाती आपली भाषा असेल, रूढी असेल, प्रथा असेल, परंपरा असेल, मूल्य असतील किंवा नियमने असतील, या माध्यमातून जीवन जगण्याचं काम करतात. मग ते गाणे असतील, नृत्य करणं असेल, एखाद्याच्या घरी आनंद उत्सव आहे, मग त्या ठिकाणी जाणं, सगळ्या जमातीतील लोक एकत्र येणं आणि विविध वाद्य वाजवणं, गाणे म्हणणं, नाच गाणं करणं, किंवा एखाद्या प्रसंगी एखादं पीक काढायचं, आपल्या शेतामध्ये आलेलं भरलेलं पीक आहे, त्याची पूजा करायची, मग नाच गाणं करायचं आणि परत त्याची रास करायची. म्हणजे विविध माध्यमातून ती आपली संस्कृती या ठिकाणी पूर्ण करत असतात. जसं की आता ही संस्कृती इथं मी चित्रामध्ये दिसते की त्यांचे विशिष्ट प्रकारची वेशभूषा असते, त्यांच्याकडे काही वेगवेगळ्या प्रकारची वाद्य असतात, ते वाजवतात. जसं आता या ठिकाणी त्यांचे मोराची पंख असतील किंवा विविध माध्यमातून त्यांचा विशिष्ट असं डोक्यावरती बसवलेले त्यांचे टोप असतील, ही त्यांची संस्कृती आहे किंवा हा त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे. त्याच्या माध्यमातून या पद्धतीने ते जीवन जगत असतात. आणि याच्यातून काय होतं, तर सगळ्या आदिवासीमध्ये एकतेची भावना निर्माण होते. आपण सर्व एक आहोत ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि ते एकजुटीने राहतात. म्हणून आदिवासींच्या संस्कृतीला विशेष असं महत्व आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढे जाऊयात, पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे समान पूर्वज. आताच आपण थोड्या वेळापूर्वी आदिवासींच्या पूर्वजाविषयीचा उल्लेख केला होता की आदिवासींच्या बाबतीमध्ये जर बघितलं, या आदिवासी जमाती हे सर्व एकाच सदस्य किंवा एकाच सदस्याच्या म्हणजे एकच पूर्वजाचे सदस्य आहेत असं म्हणतात. म्हणजे यांचं सगळ्यांचं मत असतं की आपला पूर्वज एक आहे, कोणतरी आहे पण एकच आहे, वेगवेगळे आपण नाही आहेत. म्हणजे आपला पूर्वज एक आहे, म्हणजे आपण सर्व कसे आहेत, तर आपण सर्व एकच आहोत या अर्थानं ते असं समजतात. आता मग त्यांचा पूर्वज कोण असतो, तर त्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर जमाती ज्या आहेत, वेगवेगळ्या जमाती वेगवेगळे पूर्वज मानतात. जसं आता या ठिकाणी मी दिलेलं आहे की हा खरा बी असू शकतो किंवा काल्पनिक असू शकतो. म्हणजे तो पूर्वज त्यांनी कधी पाहिलेला बी असू शकत नाही किंवा कधी पाहिलेला सुद्धा असू शकतो, ज्या प्रमाणे. आणि जसं म्हटलं की कधी हा मानव असू शकतो किंवा कधी हा प्राणी असू शकतो किंवा वनस्पती असू शकतो किंवा निर्जीव वस्तू. म्हणजे एखाद्या पर्वताला सुद्धा ते पूर्वज मानतात, एखाद्या नदीला सुद्धा ते पूर्वज मानतात, एखाद्या प्राण्याला सुद्धा पूर्वज मानतात किंवा एखाद्या वनस्पतीला सुद्धा ते पूर्वज मानतात आणि त्याची पूजा करत असतात. यावरती ते खूप श्रद्धा ठेवतात आणि त्या श्रद्धेला अनुसरून ते त्या ठिकाणी जीवन जगतात. आणि ते परस्पर आता एकच पूर्वज म्हणजे आपण सर्व एकाच पूर्वजाचे आहोत, म्हणजेच काय आहे, तर त्यांच्यामध्ये समान रक्त भावना निर्माण होते. आपण सर्व एकच आहोत या प्रकारची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते असते. म्हणून ते आपण परस्परांचे रक्त संबंधी आहोत, आपण काय वेगळे नाही आहेत. आणि त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे, एकता निर्माण केली पाहिजे किंवा सहकार्य निर्माण केलं पाहिजे, ही त्यांच्यामध्ये भावना निर्माण होते. म्हणून त्यांच्याकडे फार प्रचंड प्रमाणावर भांडणं किंवा खून वगैरे असले काही दरोडे टाकणं वगैरे असला काही प्रकार फारसा आपल्याला दिसून येत नाही. कारण ते आपण एकाच कुटुंबातले आहोत आणि आपल्या सर्वांचे पूर्वज किंवा आपले वंशज एकच होते अशी त्यांची भावना असते. त्यामुळं या आदिवासी जमातीचं हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी सांगतो. त्यानंतर पुढचं बघूयात वैशिष्ट्य, ते म्हणजे युवाग्रम. आता जसं आपण विविध आदिवासींच्या वैशिष्ट्याचा विचार करत होतो किंवा केलेला आहे,
त्याच पद्धतीनं हे एक युवा ग्रह हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आदिवासीमध्ये दिसेल. खरं तर तुम्ही या शब्दाकडे जर बघितलात, युवा आणि ग्रह याचा जर अर्थ तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल हे युवा घर म्हणजे तरुण तरुणीसाठीचं घर आहे असं आपण थोडक्यामध्ये म्हणू शकतो. जसे की आता या आदिवासींचं जर बघितलं तर हे आदिवासी कोण असतात, तर ते अविवाहित असतात. म्हणजे या युवागृहामध्ये आदिवासींच्या अविवाहित मुला मुलींना रात्रीचा वेळ एकत्र घालण्यासाठी सुविधा निर्माण करून दिलेली असते. आणि हे जे युवागृह आहेत या युवागृहामध्ये त्यांना आदिवासी संस्कृती शिकवली जाते. जसे की आता याच्यामध्ये नृत्य करायचंय, गाणे गायचे, लैंगिक शिक्षण असेल, जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य असेल, या सगळ्या गोष्टी त्यांना दिल्या जातात. जसे की आता आधुनिक युगामध्ये अगदी मुलगा 3 वर्षाचा 4 वर्षाचा झाला की विविध संस्कार केंद्रामध्ये आपण त्याला टाकत असतो. त्या पद्धतीनं कुठेतरी युवागृह म्हणजे त्यांचे संस्कार करण्याची एक शाळा आहे किंवा त्यांचे संस्कार देण्याची एक माध्यम आहे, ज्या ठिकाणी त्यांना संस्कार दिले जातात. त्या ठिकाणी या अनुषंगानं आता हे युवागृह जसं असतात तुम्हाला माहिती असेल किंवा हे युवागृहाचं एक थोडक्यामध्ये स्वरूप आहे. त्या ठिकाणी लाकडाचीच बनवलेली असतात, हे जंगलाच्या मध्यभागी बनवलेली असतात आणि बाहेर ठिकाणी त्या ठिकाणी काय असतात, बाकीचा समाज किंवा बाकीच्या जमाती त्या ठिकाणी राहत असतात. या युवागृहामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी किंवा गाणे त्याला कसे गायचे, नृत्य कसं करायचं यासाठी सुद्धा एक व्यक्ती मास्टर म्हणून जसं आपण शिक्षक जसं वर्गामध्ये शिकवतात त्या पद्धतीनं या युवागृहामध्ये सुद्धा एक व्यक्ती जो या आदिवासी जमातीचा असतो तो त्यांना शिकवण्याचं काम करत असतो. आता आदिवासींचे जे युवागृह आहेत हे 2 प्रकारचे असतात, एक भिन्नलिंगी असतात, एक समलिंगी असतात. म्हणजे एखादा आदिवासीचं युवागृह त्या जमातीवरती अवलंबून असतं. काही जमाती असं करतात की मुला मुलींना एकत्र राहण्याची परवानगी देतात, तर काही जमातीमध्ये मात्र मुलांना वेगळं युवागृह असतं, मुलींना वेगळं असतं. म्हणजे प्रत्येक जमातीचं हे वेगळं आहे. त्या अनुषंगानं एक खास विशेष असं वैशिष्ट्य आहे. बाकी समुदायामध्ये जर आपण ग्रामीणमध्ये गेलो किंवा आपण नागरी समाजामध्ये गेलो तर आपल्याला हे काही युवागृहासारखे आपल्याला ग्रह दिसणार नाही. आता हा भाग आहे, आपण आधुनिक युगामध्ये राहतो. आता जर आपण आपण जर विचार केला आदिवासींचा तर युवागृह आपल्याला आजही फार तेवढ्या मोठ्या प्रमाणात दिसून येत नाहीत. म्हणजे आता युवागृहाचा ऱ्हास वगैरे होत आहे हे जरी वस्तुस्थिती असली तरी काही काळापूर्वी जर आपण बघितलं तर हे आदिवासींना युवागृह होते आणि त्या माध्यमातून त्यांच्यावरती संस्कार केले जात होते, त्या पिढीला शिकवलं जात होतं आणि त्यांची संस्कृती आज त्या युवागृहाच्या माध्यमातूनच पुढच्या पिढीपर्यंत आलेली आपल्याला दिसून येते. त्या अनुषंगानं याही गोष्टीकडे आपण बघतोय. त्यानंतर हे एक वैशिष्ट्य आपण बघतोय, मर्यादित तंत्रविद्या हा एक महत्वाचा भाग आहे. असं मर्यादित का आहे, कारण आपण पहिल्या सुरू बघितले की हा आदिवासी समुदाय कसा असतो, निरक्षर असतो. म्हणजेच काय, तर त्यांना अक्षर ओळख असत नाही, म्हणजे त्यांना आधुनिक ज्ञान नाहीये. तंत्रज्ञान असतं, ते तंत्रज्ञान कोणत्या स्वरूपाचं असतं, तर त्यांच्याकडे असणारं जे तंत्रज्ञान आहे ते साध्या स्वरूपाचं असतं. आधुनिक तंत्रज्ञान जसं टेक्नॉलॉजी आहे किंवा इतर माध्यमातून आपण जे नवनवीन माहिती घेत असतो तशी माहिती त्यांच्याकडे कुठूनही मिळत नाही, मर्यादित स्वरूपाची असते. मग ते काय करतात, त्यांच्याकडे कोणती विद्या असते, तंत्रविद्या असते का, तर नाही, तर मग साध्या पद्धतीनं मग ते काय करतात, धनुष्यबाण कसं बनवायचा, कुठल्या वनस्पती कशा पद्धतीनं वापरायच्या किंवा शिकार करायची कशा पद्धतीनं, ते शिकार बनवण्यासाठी शिकार करण्यासाठी जाळे कसे बनवायचे किंवा मग ते हत्यार कसे बनवायचे, एकदम साध्या पद्धतीची त्यांची व्यवस्था असते. फार काही टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान किंवा आधुनिक नॉलेज त्यांच्याकडे असत नाही, कारण साध्या पद्धतीनं ते जीवन जगतात. या चित्रामध्ये जर बघितलात हे काय आहे, तर त्यांचे शिकार करण्याचे साधनं आहेत. हे कशापासून बनले तुमच्या समोर लक्षात येईल की हे एखाद्या हाडाची आहेत किंवा एखाद्या लाकडाची म्हणू शकता किंवा एखाद्या दगडाची सुद्धा ते बनवलेली असतात. किंवा हे धनुष्यबाण त्या व्यक्तीकडे आपल्याला दिसतो की या धनुष्याच्या माध्यमातून तो शिकार करण्याचं काम करतो. म्हणजे असे काही अनेक आदिवासींचे या ठिकाणी आपल्याला वैशिष्ट्य दिसून येतात, जे आधुनिक युगामध्ये सुद्धा या आदिवासीवरती आपण अभ्यास करणं अत्यंत महत्वाची गरज आहे. कारण आधुनिक युगामध्ये आदिवासींच्या बाबतीमध्ये सरकारच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून यांना संरक्षण दिलं गेलेलं आहे, परंतु या आदिवासींना आजही म्हणजे आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही किंवा तो आदिवासी आपल्यापर्यंत येऊ शकत नाही, म्हणून यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपण याकडे बघतोय. धन्यवाद.